नमस्कार मंडळी. नेदरलँड्समध्ये सुद्धा दरवर्षी मी गणपतीसाठी उकडीचे मोदक बनवतेच, पण म्हटलं यावर्षी ऑफिसमधल्या कलिग्ससाठी सुद्धा उकडीचे मोदक घेऊन जावेत. म्हणून रात्री हे मोदक मी वळून फ्रीजमध्ये ठेवून दिले होते आणि सकाळी आता बघा 5:30 वाजलेले आहेत आणि मी हे मोदक वाफवत आहे. बरेचसे लोक आमच्या टीममधले सुट्टीवर आहेत, म्हणून हे फक्त 6 मोदक मी टीममधल्या लोकांसाठी घेतलेत आणि एक डब्बा माझ्या मैत्रिणीला देण्यासाठी सुद्धा भरला. माझ्या लंचसाठी आज मी हे 2 पनीर रॅप भरलेले आहेत आणि त्यानंतर स्नॅक्ससाठी ही पापडी भरलेली आहे. ऑफिसला जायचं म्हटलं की सकाळी 7:15ला मला घर सोडावं लागतं आणि त्यानंतर मी जवळजवळ 9:15 पर्यंत ऑफिसला पोहोचते. ऑफिसला पोहोचल्या एक गरमागरम कॉफी घेतली आणि त्यानंतर मात्र डेस्कवर येऊन कामाला सुरुवात केली. आज ऑफिस एकदम खाली होतं. म्हटलं या मोदक तर आणलेत पण बाकीचे कलिग्स काही दिसत नाही आहेत. माझ्या टीममधला एक मित्र सोडला तर बाकी सगळे लोक आले होते आणि त्या सगळ्यांना मोदक प्रचंड आवडले आणि त्यानंतर आम्ही ऑफिसच्या बाहेर वॉक घेतला. मोदक पाहिल्यानंतर माझ्या टीम मेंबर्सची पहिली रिॲक्शन होती की इज दिस डम्पलिंग, आणि यावरती मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, कारण की त्यांना मोदक खरंच मोमोज सारखे वाटूच शकतात. पण त्या सगळ्यांनाच मोदक प्रचंड आवडले आणि पहिल्यांदा त्यांनी आयुष्यात हे ट्राय केले. आतापर्यंत आम्ही बरेच इंडियन पदार्थ माझ्या डच कलिग्सना खायला घातलेले आहेत, त्यामुळे नवीन काहीतरी आमचा सण आहे असं म्हटलं की मी काय बनवणार आहे असं ते मला विचारतात. आणि आतापर्यंत कधीही इंडियन रेस्टॉरंटमध्ये न मिळालेले पदार्थ माझ्या डच कलिग्सनी मात्र खाल्लेले आहेत. आज माझा एक कलिग आला नव्हता आणि तो डच आहे, पण त्याला इंडियन फूड खूप आवडतं, त्यामुळे तो नेहमीच मला काही ना काहीतरी आणायला सांगत असतो. पण नेमका पर्सनल कामामुळे तो आज येऊ नाही शकला आणि त्याचाच वाटणीचा हा एक मोदक उरलेला आहे. सो अशा तऱ्हेने भारतीय पदार्थ इकडच्या लोकांना खूप 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 आवडतात. थँक्स फॉर वॉचिंग.